नमस्कार. आयडिया सारेगमपच्या या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लहान मुलं आणि हट्ट यांचं एक वेगळंच प्रकरण असतं. अशाच एका लहान मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. या लहान मुलाचा सुद्धा कायम हट्ट असायचा, पण फक्त आणि फक्त गाण्याचा. बरं, गाता गळा असता तर ठीक आहे हो, त्याचं गाणं ऐकलं तरी असतं, पण आवाज चिरका, जरा जास्त बोलला तर खोकला येईल, कोण ऐकणार याचं गाणं. त्यामुळे जरा त्याने गाण्यासाठी तोंड उघडलं की लोक म्हणायचे, बाबा इतर काहीही कर पण प्लीज गाऊ नकोस. नकला बऱ्या करायचा. 4 आण्यामध्ये सैगलजींची आणि 1 आण्यामध्ये दादा मुनींची नक्कल अतिशय उत्तम करून लोकांचं मनोरंजनही करायचा, पण गायकी त्याच्यापासून जरा 4 हात लांबच होती. पण या बेट्यानं प्रयत्न सोडले नाहीत. खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी बॉम्बे टॉकीजमध्ये कोरस सिंगरची जागा त्याने पटकावलीच. आणि ही संधी मिळाल्यानंतर त्याने अजिबात मागे वळून पाहिलं नाही. आज याच आवाजाला आपण स्वर्गीय दैवी आवाज म्हणून ओळखतो. संगीत क्षेत्रातली एक दंतकथा या आवाजाला मानलं जातं. आणि प्रत्येक इमोशनचं गाणं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर या माणसाचं गाणं ऐकल्याशिवाय ती इमोशनच पूर्ण होऊ शकत नाही, असंच आपल्या सगळ्यांना वाटतं. हाच मुलगा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके आभास कुमार गांगुली, अर्थातच किशोर कुमार. ये हम नहीं जानते. 13 ऑक्टोबर ही त्यांची पुण्यतिथी आणि याच पुण्यतिथीच्या निमित्तानं आयडिया सारेगमपच्या या मंचानं आजचा हा भाग त्यांना समर्पित करायचा ठरवलाय. चला तर मग आजच्या भागात फक्त आणि फक्त किशोरदा. सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या मान्यवर परीक्षकांचं, अजय आणि अतुल. चला तर अशा या आजच्या खास भागाची सुरुवात करूयात. लक्षात ठेवा, आज परीक्षक जे गुण देणार आहेत त्यांना 50% महत्व असेल आणि अर्थातच तुम्ही जी मतं नोंदवाल या मतांना सुद्धा 50% महत्व आहे. त्यामुळे तुमचं मत वेळेत नोंदवायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी मी बोलवतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विश्वजित बोरवणकरचं. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुझे चलते जाना है, बस चलते जाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुझे चलते जाना है, बस चलते जाना.
अमेझिंग. थँक्यू दादा. मी आत्ता या घडीला काय म्हणतात तो टोटल नॉस्टॅल्जिक झालो. कारण ह्या गाण्यांनी जे काय आपल्याला दिलंय, या आवाजाने आपल्याला जे काही दिलंय ते सगळं अमेझिंग आहे. आणि खूप मस्त वाटत होतं मला एक एक म्युझिक पीस ऐकताना सुद्धा. इतका सिम्पल रिदम, पंचमदा ग्रेट, मजा वाटली मला जाम, खूपच छान. आणि आत्ता या घडीला तू कसं गायलास, अंतरा चांगला गायलास. साईनला तू थोडासा मला नीट नाही वाटलास. आणि मला दरवेळेला बसचा सूर थोडासा खटकला. बट बाकी सुपर. तुझ्या त्या ॲबिलिटीसाठी आणि तुझ्या त्या फिजिक्ससाठी, बिकॉज त्याला जेवढी ब्रेथ हवी अंतरा पूर्ण व्यवस्थित गायला, त्या ब्रेथसाठी तुझं अभिनंदन. अमेझिंग, सुपर. थँक्यू. आणि म्युझिशियन्स नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग. पण आज मला अमर जास्त आवडला. सुपर, मजा आली. अप्रतिम. थँक्यू दादा. ही गाणी अशी मनावर बिंबली आहेत. जसं कळायला लागलं म्हणजे ॲक्च्युली यांच्याचमुळे थोडं संगीत कळायला लागलं, जरा इंटरेस्ट वाटायला लागला. आणि हा आवाज, या आवाजाच्या मी एवढा प्रेमात आहे ना की हा आवाज ऐकला तेव्हा वाटलं की अरे आपण पण गाणं म्हणावं. फार थोडी व्यक्तिमत्व आहेत आपल्या भारतात की इतकी हरहुन्नरी आहेत, की जो ॲक्टर पण आहे माणूस, जो स्क्रिप्ट रायटर आहे, जो डिरेक्टर आहे, जो संगीतकार आहे आणि इतका अप्रतिम गायक आहे. आणि हे सगळं कुठेही शिकलेलं नाही. त्यांच्यासारखं गाणं खरंच खूप अवघड आहे. मला कौतुक वाटलं की आमचा विश्वजित हे गाणं गातोय. थँक्यू. अगदी पहिली जी सुरुवात केलीस ना तू, ती जाम गेली. पण तू हा प्रयत्न जो केलास, मस्त वाटलं, कौतुक वाटलं की विश्वजित हे गाणं गातोय. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू. विश्वजित, गुण पाहूयात. हो. अजय सर. थँक्यू दादा. अभिनंदन. आज अतुल सरांचे गुण मात्र आपल्याला बघायला मिळणार नाहीयेत. आपल्या आयडिया सारेगमपच्या प्रेक्षकांनी तुला भरभरून मतं द्यावीत यासाठी एक वोटिंग अपील होऊन जाऊ देत. नमस्कार, माझं नाव विश्वजित बोरवणकर. माझा कोड आहे 2. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 2 हा माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा SMS करा ZMSGP स्पेस 2 आणि पाठवा 55456012 वर. आजच्या या खास भागामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत झी मराठीच्या परिवारात नव्यानच दाखल झालेली मालिका अरुंधतीचे कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. प्रसाद जवादे, भक्ती देसाई आणि निखिल राजशिर्के. भक्ती, अरुंधती या नवीन मालिकेच्या निमित्तानं झी मराठीवर तुझं पुनरागमन होत आहे, त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेबद्दल आणि तुझ्या या भूमिकेबद्दल काय सांगशील? सगळ्यात आधी झी मराठीचे आभार मला पुन्हा एकदा त्यांच्या परिवारात सामील करून घेण्यासाठी. आणि अरुंधती हे कॅरेक्टर मी प्ले करते. अगदी साधी, सरळ, अगदी तुम्हाला तुमच्या घरातली वाटणारी अरुंधती मुलगी आहे ती. पण तिचं लग्न झाल्यानंतर तिचा स्ट्रगल पुढे आहे. आणि ते पुढचं काय स्ट्रगल आहे तिचं ते मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला. ऑफकोर्स तुम्ही त्याच्यासाठी आमची मालिका बघा. थँक्यू. नक्कीच. आणि झी मराठीचे प्रेक्षक आपले एवढे सुज्ञ आहेत की ते झी मराठीच्या प्रत्येक मालिकेवर तेवढंच प्रेम करतात. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. किशोरदांबद्दलची एक आठवण सांगितली जाते. मी जसं तुम्हाला म्हणालो मगाशी, त्यांचा आवाज चिरका होता, खोकला यायचा. असं सगळं होत असताना लहानपणी एका छोट्याशा अपघातामुळं त्यांना पायाला भयंकर मोठी जखम झाली आणि त्याने खूप वेदना व्हायच्या. आणि या वेदनांमुळे दिवसाचे कित्येक तास ते मोठमोठ्याने ओरडत असत. आणि असं म्हणतात की या ओरडण्यामुळेच त्यांचा जो मेलोडियस, आपल्या सगळ्यांना आवडणारा आवाज आहे, हा आवाज तयार झाला. आणि त्याचमुळे त्यांचे मोठे बंधू दादा मुनी असं म्हणत असत की किशोर कुमार जैसा अगर गाना है तो बहुत रोना पडेगा. आणि आजच्या आपल्या या विशेष भागात फक्त रडणंच नाही तर प्रत्येक इमोशनला आपण स्पर्श करून जाणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप. तू कोसंबींचं पण नाव रोशन करतोय आणि आमचं पण नाव राखतोय बाबा.
तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट मध्ये. आणि आता आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूयात, नेहा वर्माचं. हे गाणं, याचा राग, याचं तो हॉन्टिंग फील आणि लताजींची गायकी, त्याच्याच बरोबर एक वेगळं वर्षन किशोरदांचं, जे सगळंच एकाच वेळेला वाजत होतं. आणि द ग्रेट सम्राट पंचमदा, काहीच बोलू शकत नाही माणसांबरोबर, काहीच नाही बोलू शकत. स्पीचलेस झालो मी पण. बेसिकली त्या कंपोजिशनचाच गोडवा, त्याच्यातले ते जे नाट्य जे आहे ते सगळं त्याच्यात इतकं काहीतरी भन्नाट आहे. आणि तिकडेच जास्त परीक्षा होती तुझी, की पहिला आलापाला तो नकळत तो जो चेंज येतो ना, तर हा जो ट्रॅव्हल आहे तिकडेच तुझी खरी परीक्षा होती. तर वा, तिकडे छान पास झालीस. पुढे मला थोडंसं खटकलं गाणं, पण तरी सुद्धा जो माहोल तू बनवला होतास, वा.
पण एक खरंच ही गोष्ट आहे की ती जी पहिले जो आलाप आहे तो एरा गवळ्याचे काम नव्हे. खरंच त्याला एक पूर्ण पक्वता असायला लागते. मस्त मजा आली. थँक्यू सुपर म्युझिशियन्स. खूप छान नेहा, मस्त. थँक्यू. खूप उत्तम गाण्यामध्ये आली होतीस. एक दोन ठिकाणी मला वाटलं तुझं नोट्स गेले. बेसिकली तू माईकची जी हालचाल करत होतीस ना खर्जातल्या सुरासाठी, माईक जवळ घेत होतीस, एक दोनदा ते खूप लाऊड झालं. तेवढी एकच लाईन खूप अंगावर आली. या गोष्टींची जरा काळजी घे. अदरवाईज तुझं गाणं खूप आवडलं मला. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, माझं नाव नेहा वर्मा. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझं जर गाणं आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 4 जो माझा कोड आहे आणि पाठवा 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 4 आणि पाठवा 55456012 या नंबरवर. किशोरदांच्या गाण्यांची ही सदाबहार मैफल अशीच चालू राहणार आहे. पण आज आपल्याला खास पाहुणे म्हणून इथे आलेले प्रसाद जवादे. प्रसाद, मला तुला विचारावं असं वाटतंय. माझी या प्रियाला प्रीत कळेनातल्या जय पासून आम्ही तुला पाहतोय आणि आता अरुंधतीतला हा अगदीच वेगळा रोल जो आम्हाला एक अंदाज यायला सुरुवात झालेली आहे. या नवीन भूमिकेबद्दल काय सांगशील? माझ्या प्रियाला प्रीत कळण्यामधला जय या भूमिकेने मला बऱ्याच शिव्या शाप दिल्या आणि त्यामुळे आता मी असं ठरवलं की बाबा आपण लोकांचे आशीर्वाद घेऊया, त्यांच्या चांगल्या चांगल्या शुभेच्छा घेऊया. त्यामुळे मी आता असं ठरवलं की आता आपण फक्त पॉझिटिव्ह रोल्स करावे. अरुंधती नावाची एक नवीन सिरियल कालच सुरू झालेली आहे. त्याच्यात मी एक पॉझिटिव्ह रोल करतोय आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी एक खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. हा एक आंधळ्याचा रोल आहे, त्यामुळे करताना खूप मजा येते आणि झी मराठीने मला पुन्हा एकदा नवीन चान्स दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तर प्रसाद, तुझी भूमिका जरी आंधळ्याची असली तरी तू किती डोळस अभिनेता आहेस हे आम्ही माझ्या प्रियाला मधून पाहिलेलं आहे. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू अभिजित. फिर भी मेरा मन प्यासा. किशोरदांची गायकीच अशी आहे की आपण त्यांची गाणी कितीही ऐकली तरी सुद्धा ये मन थोडासा प्यासाही रहता है. पण काळजी करू नका, तुमची तहान मात्र भागवली जाणार आहे. आयडिया सारेगमपच्या या भागामध्ये एक से बडकर एक गाणी अजून येत आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप. ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा. तू कोसंबींचं पण नाव रोशन करतोय आणि आमचं पण नाव राखतोय बाबा. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए हो जाने सारी नगरिया. पुन्हा एकदा स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. आणि आता आपल्या समोर येत आहे फुल टू फिल्मी स्टाईल मध्ये. टाळ्यांनी स्वागत करूयात प्रसेनजीत कोसंबीचं. ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा. जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. हो ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा. जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. और माना उसको नहीं मैं पहचान
हम सफर होता. ऐकलंस ना? चला होऊन जाऊ द्यात मग. ये दिल न होता बेचारा कदम न होते आवारा जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. हो ये दिल न होता बेचारा कदम न होते आवारा जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. अरमाना उसको नहीं मैं पहचानता, वरना उसका पता भी नहीं जानता. माना उसको नहीं मैं पहचानता, वरना उसका पता भी नहीं जानता. मिलना लिखा है तो आएगा, खड़े हैं हम भी राह में. ये दिल न होता बेचारा कदम न होते आवारा जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. मोस्ट स्टायलिश परफॉर्मन्स. वो थँक्यू थँक्यू. मला इतकी मजा वाटत होती ना तुला असं बघताना, आणि तू ज्या मस्त एन्जॉय केलं गाणं, मस्त एन्जॉय केलं. व्हेरी गुड. प्रत्येक नोट अशी दाखवत होतास ना तू, खूप छान. एका दोन ठिकाणी मला फक्त ते सुरतवाली कुठली तरी एक लाईन आहे, त्या ठिकाणी फक्त मला पहिल्या वेळी, वन्स मोरला नाही, पहिल्या वेळी फक्त तो सूर मला जरा खटकला. पण अदरवाईज ते यॉडलिंग वगैरे ते किती अवघड आहे रे. ते त्याच माणसाने शोधलेला प्रकार आहे, तो त्याच माणसाला लिहिल्या जमत होता. आणि तू जितकं अप्रतिम केलं ना, ऍक्च्युली माणूस तिथे लटकू शकतो, कुठलाही गायक त्याच्यात सूर लावायचा आहे. खूप छान प्रसंजित. थँक्यू थँक्यू. तू कोसंबींचं पण नाव रोशन करतोय आणि आमचं पण नाव राखतोयस बाबा. नाही सर. क्या बात आहे. लव्ह यू. थँक्यू सर. व्हेरी गुड. सुपर, माइंड ब्लोईंग, एक्स्ट्राऑर्डिनरी. क्या बात आहे. तुझ्याकडनं एवढंच काय 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 अशा पद्धतीचं वेगवेगळं एक्सपेक्टेड आहे, आणि ते तू अत्यंत तन्मयतेने सगळ्या अपेक्षा पूर्ण करतोयस, अत्यंत प्रामाणिकपणे. खूप छान, खूप छान अभ्यास केलास गाण्याचा. यॉडलिंग बेसिकली या गाण्याचा जीव होत आहे. ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना जर कोणी शिकवली असेल तर ती किशोर दांडे. आणि तिकडेच तू मस्त अगदी खूप सुंदर, अत्यंत कॉन्फिडन्सली आणि प्रत्येक नोटला त्याचं विथ रिस्पेक्ट ऑफ द कॉम्पोजिशन करेक्ट आलास. मस्त मजा आली. आणि म्युझिशियन्स क्या बात आहे यार, कमाल. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. माझं नाव प्रसेनजित कोसंबी आणि माझा कोड आहे 3. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 57575 या नंबरवरती. आयडिया मोबाईल धारकांनी मला वोट करण्यासाठी कॉल करा किंवा मेसेज करा. टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 55456012 या नंबरवरती. प्रसेनजीच्या या बहारदार परफॉर्मन्स नंतर एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात, कारण विश्रांतीनंतर काहीतरी खास आहे तुमच्यासाठी. त्यामुळे पटकन जा, पटकन या. पाहत रहा आयडिया सारेगमप. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए हो जाने सारी नगरिया.
या ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगम प मध्ये. आणि आता आपल्या समोर येते काश्मीर की कली. टाळ्यांनी स्वागत करूयात सावनी रवींद्रचं. जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना, हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. मैं तो सदा की तुम्हारी दीवानी. मैं तो सदा की तुम्हारी दीवानी. भूल प्रीत पुरानी कदर न जानी, कदर न जानी. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. सावनी खूप छान. थँक्यू. ऍडलिप पोर्शन मध्ये जेव्हा गात होतीस ना तू, तेव्हा फक्त तो श्वास घेण्यासाठी तू थांबलीस ते जाणवलं. हमें तुमसे प्यार कितना त्या लाईनला. तर ते कितना ते वेगळं निघालं त्या श्वासाच्या नादात. आणि दुसरं आंतरेची सुरुवात तेवढी फक्त बघून घे. असं नको आता. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुझा आत्ता आवाज खराब आहे. तुझ्या गळ्यावर तुझा कंट्रोल नाही आहे. आणि अंतरा झाल्यानंतर तू थोडंसं स्ट्रगल पण केलं पुन्हा त्या गाण्यात राहण्यासाठी. मला आणि खात्री आहे की आवाज चांगला असता आणि अजून सगळे तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी चांगल्या असत्या तर तू याहीपेक्षा अप्रतिम गायली असतीस हे गाणं. गाणं खूप चांगलं झालं हे मी ॲडव्हान्स सांगतोय. हां, सो ऑल द बेस्ट. पहिले आलाप तुझा सोडला तर जेव्हापासून शब्द यायला सुरुवात झाली ना तेव्हापासून तू थोडीशी मिसिंगच होतीस. म्हणजे मी हे समजून घेतलं की तुझा आवाज नाही आत्ता चांगला, साथ देत नाहीये. मला मान्य पण आहे. पण तरी सुद्धा जे वाटतंय हे मला माहीत असून सुद्धा जे मला ऐकू आलं त्याच्याबद्दल मीच बोलतोय. म्हणजे माझ्या सहानुभूती पूर्ण आहे तुझ्याबरोबर. पण तरी सुद्धा मी
ऐकताना गाणं सहानुभूतीने नाही ऐकू शकत, माझा तो प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, तुझ्याकडनं अपेक्षा आहेत आणि तू आत्तापर्यंत तुझ्या परफॉर्मन्स पाहता तू नक्की ओव्हरकम करशील. आणि आवाज खराब असताना फार रिहर्सल करू नये, पण काळजी घ्या गोष्टीची. आणि तुझं हे जे स्पिरिट होतं त्या परिस्थितीत तू गाणं म्हणजे ते आवडलं मला, खरंच आवडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. अजय सरांनी तुला प दिलेला आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सावनी रवींद्र. माझा कोड नंबर आहे 5. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 57575 वर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी टाईप किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 55456012 वर. आता सावनी जे गायली ते होतं फिमेल व्हर्जन या गाण्याचं, आणि अर्थातच त्याचं मेल व्हर्जन गायलं होतं आपल्या लाडक्या किशोरदांनी. आणि हे गाणं चित्रित झालं होतं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर. राजेश खन्ना हे जेव्हा उमेदीच्या काळामध्ये होते त्यावेळेसचे अतिशय प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार हे खामोशी या चित्रपटासाठी त्यांना घेऊन संगीत पण देणार होते आणि प्लेबॅक सुद्धा देणार होते. आणि त्याच वेळेला राजेश खन्ना यांनी त्यांना विनंती केली की मला या गाण्यासाठी, या चित्रपटातल्या गाण्यासाठी किशोर कुमार यांचा प्लेबॅक तुम्ही प्लीज द्या. आणि त्यांनी तेवढ्याच मोठ्या मनानं त्यांची ही विनंती मान्य सुद्धा केली. आणि त्यानंतर सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर किशोर कुमारांच्या आवाजात चित्रित झालेलं गाणं म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचं आवडतं वो शाम कुछ अजीब थी. आज की शाम भी कुछ अजीब है, कारण किशोर कुमार स्पेशल आज होत आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए हो जाने सारी नगरिया. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगम प मध्ये. आणि आता एक मोठं सरप्राईज खास तुमच्यासाठी. तुमच्या समोर येणाऱ्या या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगणार नाहीये, पण हिला किंवा याला पाहिल्यानंतर तुमचा कलेजा नाही खलास झाला ना तर माझं नाव बदलेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या पुढच्या सरप्राईज व्यक्तीचं. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए होए होए हो जाने सारी नगरिया. हाँ किसी भी लगी दिल पे जैसे कटरिया, ओ सवरिया. पीछे पीछे आते हो के दिल के चोर, मान जाओ वरना मचा दूंगी शोर. बचाओ मुर्गे अबुए पकौए. पीछे पीछे आते हो के दिल के चोर, मान जाओ वरना मचा दूंगी शोर. पहले तो बांधी निगाहों की डोर, अब हमसे कहती हो चल पीछा छोड़. ओ गोरी ओ नटखट ओ पटखट ओ खटपट ओ झटपट. पहले तो बांधी निगाहों की डोर, अब हमसे कहती हो चल पीछा छोड़. तोरे नैना मीठा बना हो, तोरे नैना होय होय मीठा बना होय होय होय. मुझको बना दे सावरिया, आंखें सीधी लगी दिल पे जैसे कटरिया, ओ सावरिया ओए ओ तेरी तिरछी नजरिया. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया ओए
हो जाने सारी नगरिया ओ गुजरिया ओ गुजरिया हाय जालिम धवल कुमारी, तुमने हमारी जान ले ली. थैंक यू है थैंक यू. एक मिठी प्लीज. आपण परीक्षकांचं मत पाहूया. माइंड ब्लोईंग यार, माइंड ब्लोईंग. म्हणजे हे धाडस करणंच फार महत्वाची गोष्ट आहे. आता ते धाडस तुम्ही कसं करता हे जास्त इकडे तुमची परीक्षा चालू होईल समजा, पण केवढी ती परीक्षा म्हणजे क्या बात आहे यार. सुपर्ब रे. हे जे आहे किशोरदांनी जे काही करून ठेवलंय आई शपथ. आणि तू ज्या पद्धतीने गायलास आत्ता ते सोन्याच म्हणजे हे क्या बात आहे, क्या बात. थँक्यू थँक्यू. इकडे हातचं राखून चालत नाही. तो ठसका, ती लकब, आणि त्यांनी स्वतः ते कॅरी पण केलं होतं. पण तू पण हे मस्त केलंस आत्ता. कॅरी एक वेगळी भाग झाला, पण तू जो ॲज अन प्लेबॅक म्हणून जे करायचं होतं ना ते तू आत्ता जबरदस्त केलंस. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे ऑब्व्हियसली तुला त्या कॉस्ट्युमचं थोडंसं काहीतरी दडपण आलं असेल, पण त्याच्याचमुळे आय थिंक तू तो खुललास थोडासा. हो. आणि त्याच्यामुळे समहाव तो काहीतरी एक ॲटिट्यूड आला होता अत्यंत एखाद्या अशा त्या वृक्ष मुलीचा. तो एक त्याच्यात तिची कंटिन्यू त्याच्यावर खवळलेली आहे ना त्याच्यात, ते अमेझिंग आहे ते. आणि ते जाम अवघड होतं रे, तेवढ्या शिरात आणायला लागणं, वर कोड्यामध्ये पूर्ण ऑक्टेव्ह जायचंय. अमेझिंग. त्या सगळ्या तुझ्या गळ्याच्या ॲबिलिटीजसाठीच सुपर्ब. अभिनंदन. व्हेरी गुड. अरे भाऊ काय झाले काय तुला? तू गातोय का काय करतोय? सिंगम मध्ये एक डायलॉग होता माहितीये, आणि मी तुझ्या बाबतीत आधी पण बोललोय. हिरो नाही, विलन आहे विलन. कमाल आहेस राव तू, खरंच मानलं तुला. थँक्यू मानलं तुला. हॅट्स ऑफ. थँक्यू थँक्यू. अक्षरशः सांगतो, मला तू जसं इथे आला ना, इकडे टाळ्या शिट्ट्या आल्या सगळं, मी पण ओरडलो एकदम आणि गाणं सुरू केलं. मी इथे नाव घेतलं गणपती बाप्पा मोरया. काय काळजी वाटत होती मला. आणि जसा तू तो पहिला टोन एस्टॅब्लिश केलास आणि जो किशोर कुमार यांचा ओरिजिनल टोन जेव्हा तू आलास ना, तेव्हा मी आश्चर्य, माझा चेहरा असा होता, क्या बात आहे धवल. आणि मी तुझ्यासाठी दुआ करतो बाप्पाकडे, तू असा गायक बन की खरोखर त्रिखंडात तुझं नाव होऊ दे बाबा. माइंड ब्लोईंग धवल. थँक्यू थँक्यू. नी अजय सरांनी नी दिलेला आहे धवल तुला. नमस्कार, मी धवल चांदवडकर. माझा कोड नंबर आहे 8. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी कॉल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 55456012 वर. आणि आता वेळ झाली आहे आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे हे बघायची. आणि आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे आहे प्रसेनजीत कोसंबी. प्रसेनजीत, तुझं अभिनंदन. तुला मिळतंय टाटा क्रोमा तर्फे 5,000 रुपयांचं हे गिफ्ट वाउचर. आणि आता वेळ झाली आहे या आठवड्याचा हिरो ऑफ द वीक कोण आहे हे पाहायची. आणि या आठवड्याचा हिरो ऑफ द वीक आहे धवल चांदवडकर. धवल, तुझं अभिनंदन आणि तुला मिळतंय हिरो मोटोकॉप तर्फे हे खास मेडल. अभिनंदन. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांची वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस
आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. विश्वजित बोरवणकरचा कोड नंबर आहे 2, प्रसेनजित कोसंबीचा कोड नंबर आहे 3, नेहा वर्माचा कोड नंबर आहे 4, सावनी रवींद्रचा कोड नंबर आहे 5, धवल चांदवडकरचा कोड नंबर आहे 8. अंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. तुमच्या आवडत्या स्पर्धकासाठी तुमचं मत नोंदवायला अजिबात विसरू नका. आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या आहेत उद्या दिनांक 12 दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि अर्थातच तुम्हाला माहितीच आहे, परीक्षकांनी दिलेल्या गुणांना जसं 50% महत्व आहे, तसंच तुम्ही नोंदवलेल्या मतांना सुद्धा 50% महत्व असणार आहे. त्यामुळे तुमचं मत वेळेत नोंदवायला अजिबात विसरू नका. अखेर आजच्या या खास किशोर कुमार स्पेशल भागाची आता सांगता होते. आणि आजच्या या भागाची सांगता जे गाणं आपल्या सगळ्यांचंच मन जिंकून गेलं अशा धवल चांदवडकरच्या गाण्याने करूयात. धवल चांदवडकर आणि सगळ्या स्पर्धकांना मी मंचावर यायची विनंती करतो. आज आपल्याला खास पाहुणे म्हणून लाभलेले अरुंधती मालिकेतले 3ही कलाकार इथे उपस्थित आहेत. प्रसाद, भक्ती आणि निखिल. तुम्हालाही मी विनंती करतो की या बहारदार गाण्याला एन्जॉय करण्यासाठी तुम्ही सुद्धा मंचावर यावं. प्रसाद, भक्ती आणि निखिल, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमाची रंगत वाढवलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि अरुंधतीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. किशोर कुमारांची गाणी गाणं म्हणजे ऐरे गरे का काम नाहीये. आज हे महत्वाचं आणि मोठं आव्हान आयडिया सारेगमपच्या या सगळ्या स्पर्धकांनी अगदी लिहिलं आणि तेवढ्याच ताकदीनं पेललं. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाची रंगत काही औरच होती. पण पुढच्या भागामध्ये आयडिया सारेगमपच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या या सगळ्या स्पर्धकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. त्यामुळे पुढचा भाग, पुढच्या आठवड्याचा भाग अजिबात चुकवू नका. आपली भेट पुन्हा याच मंचावर याच वेळेस. पाहत रहा आयडिया सारेगमप. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया ओए. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया ओए होए होए हो जाने सारी नगरिया. आंखें सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया. करूं गोरी मुझे तुझसे है प्यार, जो न तुझे देखूं न आए करार. ओ गोरी ओ गोरी ओ गोरी बढ़ के बुधन चिरवी टक्कर. क्या मैं करूं गोरी मुझे तुझसे है प्यार, जो न तुझे देखूं न आए करार. हटो जाओ ना बनाओ ओ हटो जाओ ओए ओए ना बनाओ. हाय 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 हट रंगीले सावरिया आंखें सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया ओए ओ तेरी तिरछी नजरिया. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया ओए हो जाने सारी नगरिया. आंखें सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया ओ गुजरिया ओ सवरिया ओ गुजरिया.